एटीएम सेंटरमध्ये कार्ड अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या 4 सदस्यांना शिरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईत 5,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। 23 जून 2026 रोजी शिरपूरमधील इंडिया बँक एटीएम सेंटरमध्ये 66 वर्षीय दीपक अमृत चौधरी यांच्याकडे 3 अनोळखी इस्मांनी मदतीच्या बहाणे गप्पा मारत त्यांचे एटीएम कार्ड बदलले। त्यानंतर 17,300 रुपये काढून फसवणूक करण्यात आली। अटक केलेले आरोपी आलिम रमजान मेव वय 32 वर्ष नाशिक, समून रमजान मेव वय 38 वर्ष नाशिक, नार्शिड दिलीप मेव वय 27 वर्ष पालघर, सलमान फरकुद्दीन मेव वय 28 वर्ष उत्तर प्रदेश। जप्त मुद्देमाल रोख 7,000 रुपये, 3 मोबाईल, 1 एटीएम कार्ड आणि टोयोटा ग्लांजा कारसह एकूण 5,23,000 रुपयांचा ऐवज। चौकशीत या टोळीने शिरपूर शहर आणि पिंपळगाव बसवंत येथील 4 एटीएम चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली। ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्यासह पोलीस अंमलदार रवींद्र अखडमल, अतुल पाटील, सचिन वाघ, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, विनोद अखडमल, भटू साळुंके, मनोज महाजन, योगेश दामाई, गोविंद कोळी, मनोज दामाई, प्रशांत पवार आणि अमोल पाटील यांनी ही कारवाई पार पाडली। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव, शिरपूर।